महिलांना ज्या भावना फील होतात ना त्या आपल्यापेक्षा 10x असतात यार. कारण काय असतं माहिती आहे का, की म्हणजे तू इथंच बघ, कवी काय किंवा कलाकार काय, की कुठली स्त्री जी आहे ना ही कलाकारच आहे यार. की म्हणजे माणसालाच जन्माला घालणं, शिल्पकार आहे खरं. शिल्पकार आहे. आणि मला तर वाटतं पुरुष मंडळी जे आहेत मोस्टली, म्हणजे आपल्या वेळेस तरी, की ते फक्त डिसिप्लिनरी ॲक्शन होता तो. जेवढं पण भावना ज्या पण आपल्यामध्ये पोचल्या, आपल्याला आईकडूनच पोचल्या. नाही तर मी जर म्हटलं ना, जर फक्त असं वडिलांवर म्हणजे कदाचित हा तो पिढ्या चालत आलेला प्रॉब्लेम आहे खरं तर, की आपल्याला ते ट्रान्सलेटच करता येत नाही पुरुषाच्या भावना. पण स्त्रिया त्या आपल्यात टाकतात म्हणून आपण जरा ठीकठाक आहोत. कारण म्हणजे जे कनेक्शन तू बघ ना, मला नाही आठवत की माझ्या वडिलांनी कधी मला गोष्टी सांगितल्या असतील. आपल्यापर्यंत कविता जी आली ना ती पण स्त्रियांमुळे आली, म्हणजे ज्याला आपण सगळ्यात भावनात्मक माध्यम म्हणतो. इंद्रजित भालेराव सर खूप भारी म्हणतात, माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्ख्या बहिणीचं मुराळी होता आलं नाही, कवितेला त्याच्यासाठी कधीच गोड गुऱ्हाळ गाता आलं नाही. पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याचा अश्रू कधीच ढळत नाही, अशांच्या मरणदारीसुद्धा कविता कधीच फिरत नाही. आणि अशाच लोकांपासून कवितेला नेहमीच भीती होती, म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती. म्हणून कविता 700. तर ही जी कविता आली ना, भावना याचा जो कॅरियर आहे त्या स्त्रिया आहेत यार.